तर मित्रांनो नमस्कार. मित्रांनो तुम्ही बघताय मी एक डायलिसिस पेशंट नाही का. सतत 4 वर्षापासून आपल्या किडन्या फेल असल्यामुळं डायलिसिस करतो आहे. तर मित्रांनो तुमचा आशीर्वाद सपोर्ट खूप आहे, त्यामुळं परत नव्यानं उभं राहतो आहे. आणि तुमच्यासाठी मी आज एक चांगला आणि खास लोकेशन असा ब्लॉग बनवणार आहे आणि पहिल्यांदाच प्रयत्न करतो आहे. तर नक्कीच आम्हाला सहकार्य करा. बाळू आणि आम्ही आलो आहे. खूप असं छान मित्रांनो, हे बघा आम्ही तिकीट वगैरे काढून ह्या रोडनं आलो आहे मध्ये. चला तर आता पुढे जाऊया आणि तुम्हाला एकदम असा लेणी परिसर आहे, इतिहासकालीन लेण्या आहेत. बघा वरती एक छोटा धबधबा आहे. आता तरी पाणी कमी असल्यामुळे जास्त नाही, पण पाऊस पडला तर खूप छान बघण्यासारखं आहे आणि तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू प्लीज आणि मला सहकार्य करा. कारण की मी 4 वर्षापासून डायलिसिसमध्ये असल्यामुळे थोडंसं सहकार्य करा, जेणेकरून ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला खूप सारी मदत होईल. तर प्लीज सहकार्य करा. बाळू ते बघा आमची मिसेस पण आहे आणि मी पण आहे. मित्रांनो खूप असं भारी लोकेशन आहे. बघा तुम्हाला दाखवतो, असंच पाणी धबधबा नाही का. हे बघा हे इतिहासकालीन लेणे आहेत. तर ये इकडं बाळू, चला. वरती जाणं आता तर मित्रांनो इथे इतिहासकालीन असं बांधकाम कोरीव पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे. तर तथागत गौतम बुद्ध सम्राट अशोकांच्या काळातले हे पूर्ण लेण्या कोरलेल्या आहेत. तर बघा बघण्यासारखं आहे खूप. आणि याच्यात तर दिसत नाही आहे, पण तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, ठीक आहे ना. हे असं पूर्ण छानपैकी हे बघा. प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या इकडे या मध्ये. हां तर मित्रांनो इथे सर्वात मोठी अशी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे. सगळा अंधारा असतो पण मूर्तीवरती कायम उजेड असतो नाही का, बघण्यासारखं आहे. आणि हे बघा ह्याच्यामध्ये पण खूप सारं असं तरी तर मित्रांनो ही अशी भारी मूर्ती आहे गौतम बुद्धाची. सम्राट अशोकाच्या काळामधल्या मूर्त्या आहेत. थोडासा अंधार आहे इथं, लाईटची सुविधा नसल्यामुळे थोडं क्लिअर दिसत नाही, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा फ्लॅश लावलेला आहे. आणि या इकडं थोडंसं, इकडं पण खूप अंधार आहे. हे बघा हे असे त्या काळामधले बांधकाम आहे सर्व. आता याच्यामध्ये पूर्ण अंधार असल्यामुळे दिसत नाही, ठीक आहे. तर चला हे बघा इथं पण पूर्ण असं दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे, त्यामुळे बघण्यासारखं आहे. जर कधी आलात तर तिकडं पण आहे बघा, तिकडं पण तुम्हाला दाखवतो. ते बघा तिकडं पूर्ण असं भारी बांधकाम केलेलं आहे. तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे, तर सहकार्य करा. बघा इथं पण असं भारी लोकेशन आहे मित्रांनो. हे समोरचं आहे त्यामुळं क्लिअर दिसत आहे नाही का. हे बघा छान असं लोकेशन आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला दिसतील. हे पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे नाही का, खूप वर्षापूर्वीचं आहे. तर जाऊ बाळू पळू नको. तर चला, तर आम्ही आता जमून थोडंसं बसलोय बाळू आणि मी.
फॅमिलीसोबत आलो आहे. वातावरण खूप छान आहे, त्यामुळं चला म्हणलं येऊयात आणि तुम्हाला पण व्हिडिओ आपण दाखवू म्हणून आलो. असं छान असं लोकेशन आहे मित्रांनो. पावसाचं वातावरण खूप खूप बघण्यासारखं आहे आणि येणं इथे यायला पण तिकीट लागतं नाही का. तर छान आहे, बघत राहा व्हिडिओ. आणखी तुम्हाला दुसऱ्या साईडची लेणी दाखवतो. तर मित्रांनो छान असं लोकेशन आहे, त्या बसलोत आम्ही. आणि हे बघा इथून तुम्हाला वरचा परिसर दाखवतो. मध्ये लाईटचं सोय नसल्यामुळे जरासं अंधार आहे, तरी बाहेरून बघा कसं परिसर आहे, ठीक आहे ना. इथं वरती पण जाता येतं, पण आपण पावसाच्या शेवाळ असल्यामुळं घसरेल म्हणून आपण गेलो नाही वरती. पुढे हां आग्या मोवळ आहे ती. तर मित्रांनो असं छान लोकेशन आहे आणि तुम्हाला तिथं मोहोळ दाखवतो. आग्या मोहोळ आहे, नको त्याच्या नादी लागायला नाही का आपल्याला. तर छान असं लोकेशन आहे, असं धर असं चल रे. हे बघा असं लोकेशन आहे. बंद करू का? पाय सटकायलेत खाली. छान असं लोकेशन आहे मित्रांनो. याच्यात पण बघण्यासारखं आहे. आता वरती नाही जाता येत, वरती बंद केलं आहे, या पाण्यामुळं सर्व बंद केलं आहे. छान असं लोकेशन आहे मित्रांनो. ते बघा असं वरतून धबधबा वगैरे दिसतंय नाही का. तर बाळून ते पण बसले तिथं आणि खूप सारं असं पाण्याचं पाणी. तर चला या इकडं, सर्व पर्यटक येतात फिरण्यासाठी. खूप छान असं वातावरण आहे. चल पुढं. तर नक्कीच बघा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला छान असं लोकेशन दाखवतो. आता इथून वरती जायचं आहे आपल्याला. पाणीच पाणी आहे, पायऱ्यानं पण खूप सावकाश जावं लागेल आपल्याला. हे बघा असं पायऱ्यानं वरती आलो तर आपण, ठीक आहे ना. खूप छान असं लोकेशन आहे. परत वरती पण पायऱ्या आहेत, तर तुम्हाला पूर्ण दाखवतो परिसर. खूप छान आहे परिसर, बघण्यासारखं आहे. मग नक्कीच बघा आणि कधी आलात तरी या इथं. खूप छान असं लोकेशन बघा मित्रांनो. खूप असा व्ह्यू छान आहे, ठीक आहे ना. निसर्गरम्य वातावरण आहे आणि वरतून पण पाऊस चालूच आहे झिमझिम, ठीक आहे ना. आता ह्या वरती लेणी आहेत बघा, वरच्या लेणीला आलो आहे आपण. ह्या पण दाखवणार आहे तुम्हाला थोड्या वेळामध्ये. तर बघत राहा, तुम्हाला दाखव सर्व व्यवस्थित. फॅमिलीसोबत दम लागला, कारण की आपल्याला एवढं चालणं होत नाही. चांगल्या माणसाला दम लागलाय तर आपलं काय आहे नाही का. तरी पण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये बघ, हे सगळं इतिहास काळातले आहेत. याच्यामध्ये काय एवढं नाही विशेष बघण्यासारखं, ठीक आहे. हे बघा असं लेणी क्रमांक 10 असं. हां हे बघा पाणी जमा झालं याच्यामध्ये, खूप असं पाणी जमा झालं, ठीक आहे. तरी इथं पण खूप छान आहे मित्रांनो बघण्यासारखं. असं पाणी वगैरे नाही का भरपूर. आणि या रे चला, हा या इथं बसूया. इथं असं छान आहे बघण्यासारखं, ठीक आहे ना. खूप असं लोकेशन आहे बघण्यासारखं. मला दाखवतो. मी पावसात उभा राहिलो आहे, ठीक आहे ना. तर तुम्हाला दाखवतो बाहेर. बघा मित्रांनो असं कसं दिसतोय, एक नंबर असा परिसर आहे. खूप छान आहे. झूम करतो जरासं. ते बघा ती हनुमान टेकडी वगैरे, तो शहरातला परिसर आहे सर्व, ठीक आहे. तर आता इथं थोडंसं आम्ही जेवण करू. तर हे बसलेत दमून, आहे का नाही, दमलेत. बाळू
तर तुम्हाला इथला परिसर दाखवतो मित्रांनो. आतला परिसर दाखवतो. आतमध्ये आलो ते आता वरच्या लेण्या आहेत नाही का. तर याच्यामध्ये पण बघण्यासारखं आहे, खूप कोरलेलं आहे. तर तिकडं नको जाऊ बाळू, ये इकडं. बघण्यासारखं आहे, पूर्ण इतिहासकालीन कोरलेले आहेत नाही का. आतमध्ये पण जाऊन तुम्हाला थोडंसं दाखवतो परिसर. हे बघा पूर्ण असं, आता ते खूप वर्षापूर्वीचे आहेत नाही का. तर असं हे झालेलं आहे. तर छान आहे मित्रांनो, बघण्यासारखं खूप छान आहे बघण्यासारखं. हे बघा पूर्ण असं कोरलेलं आहे, तर दगडातले बांधकामातले हे सर्व ठीक आहे. तर तिकडं मध्ये पण दिसतात बघा, खूप असं बघण्यासारखं आहे. तर नक्कीच लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखी आता नवीन ब्लॉग बघायला मिळतील आमचे ठीक आहे. तर मित्रांनो आता पाऊस चालू आहे आणि आम्ही बसलो जेवायला. तर जेवायला बघा काय, घरचा डब्बा आणला होता, मुगाची डाळ आणि पोळ्या भाजी नाही का. पाऊस चालू आहे बाहेर असं झिमझिम, म्हणून आम्हाला कुठं फिरता येईना जास्त. तर या लेणीच्या परिसरात आम्ही बसलो. इथं आतमध्ये पण लेणी वगैरे हे. तर तुम्हाला थोड्या वेळाबरोबर जेवढं दाखवता येईल तेवढं आहे का नाही. तर खूप छान असं लोकेशन आहे त्यामुळं